इंटरनेटवरनं आणि ह्याच्यावरनं जी माहिती घेतात आजकाल शुभार्थी, त्याच्यामुळे खरं त्यांच्यामध्ये अजूनच चुकीचे समज निर्माण होतात. हा पण जरा मुद्दा घेऊया, कारण काय तर असं खूप होतं हल्ली की औषधं जे डॉक्टर्स देतात किंवा जे काही त्यांना अधुरी माहिती असते तर ती माहिती मिळण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात, शुभार्थी असो का शुभंकर. आणि मला असं वाटतं त्यातनं त्यांना पुरेशी माहिती मिळत नाही, कारण मुळात ऍक्सेप्टन्स नसल्यामुळे म्हणा किंवा स्टिग्मामुळे. तर अशा सपोर्ट ग्रुप मीटिंग्समधनं किंवा अशा शिबिरातनं त्यांना खरी माहिती तज्ज्ञांकडनं मिळाली तर जास्ती फायदा होईल. आमचं म्हणणं आहे प्रत्येक मानसोपचार तज्ज्ञानं तो ज्यावेळा इलाज करतो एखाद्या पेशंटचा उपचार करतो त्यावेळेला ही सर्व माहिती, आजार काय आहे, हे त्याचा इलाज काय आहे, कारण काय आहे, इलाज काय आहे, साईड इफेक्ट काय होण्याची शक्यता आहे, ही सर्व माहिती पुरवणं महत्वाचं आहे. परंतु ती वेळ इतका वेळ देता येत नाही, त्यामुळे ती भरपूरच माहिती राहते. आणि त्यामुळे बरेचसारखे लोक इंटरनेटवर बघतात की आपल्याला काय आजार झालाय, त्याच्याबद्दलची माहिती गोळा करतात. पण ते इंटरनेटवर कुणी लिहिलंय हे नक्की सांगता येत नाही. कदाचित इंटरनेटवरची माहिती जी आहे ती चुकीची असू शकते किंवा त्याच्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात. तेव्हा शास्त्रीय ज्या साईट्स आहेत त्याच्यावर जाणं हे महत्वाचं आहे. म्हणजे मेयो क्लिनिकची एक साईट आहे, त्याच्यावर गेला तर तुम्हाला पूर्ण शास्त्रीय माहिती मिळते. किंवा वेद MD म्हणून एक साईट आहे, WEB M कॅपिटल D कॅपिटल, ही साईट आहे. त्याच्यावर तुम्हाला योग्य माहिती मिळू शकते आणि त्याच्यातून ती अशा पद्धतीने लिहिली जाते की त्याच्यातून काही गैरसमज निर्माण होणार. तर अशा शास्त्रीय इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थची साईट आहे, इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थची साईट आहे, अशा निरनिराळ्या शास्त्रीय साईट आहे. त्याच्यातून माहिती गोळा करणं हे महत्वाचं आहे. फक्त गुगलवरनं माहिती काढण्यात फारसा फायदा आहे असं आम्हाला वाटत नाही. आणि ज्यावेळेला आम्ही रुग्णाला सांगतो इंटरनेट तुम्ही शक्यतो बघू नका, आणि बघितलं तर फक्त शास्त्रीय साईट्स पहा. अशा शास्त्रीय साइट्स आहेत ऑथेंटिक, हे पण माहिती नसतं लोकांना. हो, लोकांना माहिती त्याच्यामुळे त्यामुळे गुगल सांगेल तेच बरोबर असं म्हटलं जातंय. पण त्याच्यावर एखाद्या रुग्णानं देखील लिहिलेलं असतंय, रुग्ण सांगतोय की आमका आमका औषध आहे, त्याचा काही उपयोग नाही किंवा त्याचे साईड इफेक्ट फार आहेत. त्या साईड इफेक्ट्समुळं रुग्ण दगा होऊ शकतो. सो अशा प्रकारची जी विधान आहे त्याच्यामुळं गैरसमज निर्माण होतात आणि इलाज थांबवला जाण्याची शक्यता वाढते आणि पुन्हा आजार पुनर्उद्भव होण्याची शक्यता वाढते.